मालवणच्या पहिल्या भागात आपण आजच्या व्हिडिओची काही दृश्य पाहिली होती, तर दुसऱ्या भागात आपण समुद्र सफारी करत बोटीतून समुद्रावरचे अद्भुत नजारे पाहिले होते। त्यासोबतच समुद्रातल्या डॉल्फिन्सचं सुद्धा आपल्याला दर्शन घडलं होतं। तसंच या भागात आपण पाहणार आहोत याच समुद्राखालची जादुई दुनिया, तेही फक्त 600 रुपयात। हो बरोबर ऐकलं, 600 रुपये। तर चला एक्सपिरियन्स करूयात मालवण मध्ये स्कुबा डायव्हिंग। मालवण बीचच्या बाजूला आहे दांडी बीच, जिथे कार किंवा बाईक समुद्रकिनारी सहज जाऊ शकते, जिथून आज आपण चालू करणार आहोत हा स्कुबा डायव्हिंगचा सफर। नमस्कार मित्रांनो, मी साक्षी तळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल। तर तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, मी आलेली आहे समुद्रकिनारी आणि आज आपण करणार आहोत ह्याच ठिकाणी स्कुबा डायव्हिंग। तर चला आता मी फटफट चेंज करून घेते आणि मग आपण जाऊ स्कुबासाठी। इथेच आपली जी बोट आहे ती लागणार आहे या साईडला, आणि इथून आपण जाणार आहोत जो किल्ला आहे त्याच्या जवळ, आणि किल्ल्याच्या बॅक साईडला ही स्कुबा डायव्हिंग होणार आहे। तर आता आपली बोट आलेली आहे, तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता। याच बोटीतून आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। या ठिकाणी अशी प्रॉपर जेटी नसल्यामुळे इथे छोटी बोट समुद्रकिनारीच लागतात, ज्यात बसून आपण पुढे समुद्रात जाऊ शकतो। तर आता आपण दुसऱ्या बोट मध्ये आलेलो आहोत। याच बोटीने आपण त्या स्पॉट पर्यंत जाणार आहोत। ही जी बोट आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे चेंजिंग रूम सुद्धा अवेलेबल आहे। तसंच काही सामान म्हणजेच एअर टँक्स बोट मध्ये लोड केले आणि पुढे निघालो। स्कुबा डायव्हिंग मी सेकंड टाइमच करणार होती, त्यामुळे समुद्रात जाण्याची एक्साइटमेंट तर खूपच होती। कधी एकदा पुन्हा या समुद्राखालची दुनिया पाहते असं वाटत होतं। आजची ही स्कुबा डायव्हिंग सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बॅक साईडला होणार होती, त्यामुळे 5-10 मिनिटातच किल्ल्यापाशी पोहोचणार होतो। मित्रांनो, आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत। किल्ल्याजवळ आम्ही येऊन पोहोचलो आणि प्रथमेश दादाने अँकर समुद्रात फेकला आणि बोट समुद्रात सिक्युअर केली। तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत जिथे आपण स्कुबा डायव्हिंग करणार आहोत त्या स्पॉटला, आणि तुम्ही इथेच पाहू शकता। याच ठिकाणाहून आपण खाली जाणार आहोत आणि माझ्यासोबत काही मित्र आहेत। कुठून आलात तुम्ही? अलिबाग वरून। स्कुबा फर्स्ट टाइम करताय? फर्स्ट टाइम। कसं वाटतंय? तरी पूर्ण गँग आहे आपल्या सोबत आणि फार मजा येणार आहे ना? तर आता ही दुसरी बोट आलेली आहे, ज्या मगाशी आपण बोट मध्ये जो तशी वाली, आणि आता ही लोक आपल्याला या बोट मध्ये जॉईन करणार आहेत। समुद्रात डाईव्ह करण्या अगोदर आपल्याला स्कुबा डायव्हिंगची काही बेसिक माहिती इथे प्रोव्हाइड केली जाते, जसं की श्वास कसा घ्यायचा, समुद्रात काय सिम्बॉल यूज करायचे, अशा बऱ्याच गोष्टी इथे सांगितल्या जातात। गॉगल असेल तुमच्या चेहऱ्यावर लागेल। ओके, आता क्लीन करून द्यायचं आहे तुम्हाला, तिथे क्लीन करून देणार, इथे आपले डोळे येतील आणि इथे नाक येणार। ओके, इथे नाक आल्यानंतर आपलं नाक पूर्णपणे बंद होऊन जाईल। आपल्याला रेग्युलर नाकाने श्वास घ्यायची किंवा सोडायची सवय आहे, बरोबर? तर नाक बंद झाल्यामुळे आपल्याला तोंडाच्या मार्फत ब्रिदिंग करावी लागेल। ओके, अशा प्रकारचं तुम्हाला जॅकेट पाण्यामध्ये दिलं जाणार, आपण BCD बोलतो, बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस। ओके, पाण्याखाली आपण बोलू शकत नाही। समजा तुम्हाला काय सांगायचं असेल, काय प्रॉब्लेम असेल, समजा तुम्ही ओके असाल तर हा साईन दाखवायचा आहे, मी ठीक आहे पाण्यामध्ये। ओके, आणि काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर तुम्हाला थमअप करायचं आहे। ओके, काय पोज द्यायचे असेल, कसे कोण पोज देतात, काय पोज देतात, पुष्पा देतात, काय तुम्हाला द्यायचे ते देऊ शकता, काय प्रॉब्लेम। अशी सर्व माहिती घेऊन आता वेळ झाली होती ऍक्च्युअल स्कुबा डायव्हिंग करण्याची। काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता तर काहींच्या टेन्शन।
सर्व एक एक करून स्कुबासाठी जाऊ लागले. तसंच बोट मध्ये बसलेल्या मुलांचं कुतूहल अगदी वाढलेलं होतं. समुद्रात उतरणाऱ्या आपल्या मित्राला ते काय काय बोलत होते हे ऐकून खूपच हसायला येत होतं. जीवन व्यवस्थित तुला एवढं अरे जीवन नाही जीवन नाही रे जीवनला एवढा कसला हे लावला डबल टिपल वेट लावले ते झाडा माणूस आहे ना रे समजून घ्या. जीवन काय करा जाऊ रूम वर लगेच. काहींना सहज स्कुबा करता आलं तर काही स्टार्टिंगलाच भीती वाटली म्हणून गेलेच नाहीत. तोंडाने अरे तोंडाने घे आणि ते लावल्यावर पण तोंडाने श्वास घे. ऐका तर सही तिथे लोखंड एकच हाताला लागलाय. मी असं डायरेक्ट जातो ना थोडं ते चालेल बरोबर. हा ना नाही मला असं कोणी बांधला बिनल्यासारखं वाटलं. जॅकेट घातलं. तर मित्रांनो आपल्यासोबत प्रथमेश दादा आहेत. हे इथे जे स्कुबा डायव्हिंग आहे ते कंडक्ट करतात. तर दादा इथलं पॅकेजिंग आणि कसं असेल प्राइसिंग? पहिलं तर स्कुबामध्ये प्रकार आहे. पहिलं आहे स्नॉर्कलिंग आहे, म्हणजे त्यांना आम्ही एक रिंग फ्लोट देतो. एक स्नॉर्कल असतो 1 फुटाचा पाईप असतो आणि मास्क हे लावून गॉगल आणि मास्क लावून आम्ही त्यांना देतो आणि ते तुम्ही स्नॉर्कलिंगला जाऊ शकता. हां तर स्कुबा डायव्हिंग आमचा एक 600 पासून बेसिक स्टार्ट आहे. 600ला आम्ही 8 ते 10 मिनटं तुम्हाला पाण्याखाली प्रॉपर ठेवतो. 1000 रुपये आम्ही घेतो स्कुबा डायव्हिंग. ते जरा वरचं पॅकेज आहे. तर ते आम्ही एक 25 ते 30 फूटपर्यंत तुम्हाला खाली घेऊन जातो. 20 मिनटं त्याची टायमिंग आहे अंडर वॉटर. तुम्ही 20 मिनटं पाण्याखाली राहू शकता. फुल टँक डायव्हिंग घेतलं म्हणजे 1 तासाचं डायव्हिंग घेतलं तर तुम्हाला आम्ही 3,000 रुपये चार्ज करतो. फुल टँक करून पण तो लवकर संपला तरी पण आम्ही दुसरा टँक लावतो. तुमचं टायमिंग तुम्हाला करून देणार. मग ते इथेच असतं की कुठे? हां तुम्ही इकडे पण पूर्ण हा जो पॉईंट आहे पूर्ण कोरल एरियाच आहे. खाली एकदम पूर्ण कोरल्स आहेत. मासे पण चांगले आहेत. दिसायला पण पूर्ण चांगलं आहे. सँड वॉक आहे. सँड पण बघू शकता. कोरल्स आहेत. अलगी आहे. म्हणजे कलरचे असे फिशेस आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला असे म्हणजे झेब्रा फिश दिसतील, रॅबिट फिश दिसतील, तुम्हाला रेड स्नॅपर दिसतील. आपण जो स्कुबा डायव्हिंग करतो तेव्हा आपण हाच पॉईंट कव्हर करतो की अजून काही आहेत? आमच्याकडे अजून 2-3 पॉईंट आहेत. ते पण आहेत. आता हा आपण जे आहोत ते किंग्स गार्डन 2 पॉईंटवर आम्ही डायव्हिंग चालू आहे. कारण हा पॉईंट मोठा आहे. कोरल जास्त आहेत. आता बरोबर कोर्टच्या बॅक साईडला तिकडे एक पॉईंट आहे किंग्स गार्डन 1 नंबर म्हणजे भवानी मातेचं मंदिर आहे. त्याच्या बरोबर अपोजिट साईडला बॅक साईडला खाली तो पॉईंट आहे किंग्स गार्डन 1. तिकडे पण तो चांगला पॉईंट आहे. आम्हाला तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. ऑनलाईनला पण माझं जे नियर बाय माझं जे एरिया आहे लोकेशन आहे ते लिंकला माझी इकडचं लोकेशन जोडलेलं आहे. दांडी बीच म्हणून मंदिर आहे. तिथपर्यंत माझं लोकेशन तारखेला स्कुबा डायव्हिंग टाकलं की तिकडे लोकेशनवर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. नाहीतर मी व्हॉट्सअपवरती डायरेक्ट तुमचं तिकडचं लोकेशन तुम्हाला शेअर करतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इथे स्क्रीनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळेल. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. तर माझं नाव प्रथमेश आहे आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 9404817209 असा माझा नंबर आहे. फायनली आत्ता वेळ होती माझी. हा माझा स्कुबा डायव्हिंगचा 2nd टाइम एक्सपिरियन्स होता. त्यामुळे कधी एकदा समुद्रात जाते असं वाटत होतं. मग काय झाली फटाफट रेडी. झालेलं आहे आणि उतरली समुद्रात ती जादुई दुनिया पाहायला. समुद्रात उतरताच पाण्यात डोकं टाकलं आणि पहिलाच माझं स्वागत केलं 2 झेब्रासारख्या दिसणाऱ्या छोटूशा माशांनी. त्यांच्या छोट्याशा फिन्सनी
ते मला हेलो बोलून गेलेत की काय असं वाटलं. तसं जर तुम्ही फर्स्ट टाइम स्कुबा करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगते. जसं इथे स्कुबा करत असताना स्टार्टिंगला तुम्हाला थोडा टाइम दिला जातो, ज्यात तुम्ही समुद्राखाली कसं ब्रीथ करू शकता हे फिगर आउट करू शकता. त्यात तुम्हाला कितपत तोंडाने श्वास घेता येईल हे अगोदर शिकवलं जातं. मग एकदा का तुम्ही पाण्यात गेलात की जसजसे आपण समुद्रात खोल जाऊ लागतो तसा कानावर प्रेशर फॉर्म होऊ लागतो. तेव्हा तो प्रेशर आपण कानानेच रिलीज करू शकतो. त्याशिवाय तुमच्या समुद्राखालचा व्हिडिओही इथे काढला जातो आणि हा सुद्धा तुम्हाला शेअर केला जातो. तेही तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं. म्हणजे तुम्ही तुमची ही लाईफ टाईम मेमरी नेहमी पाहू शकता. असं ऑल इन ऑल खूप छान एक्सपिरियन्स तुम्ही इथे अगदी बजेटमध्ये घेऊ शकता. या स्कुबा डायव्हिंग मध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला आणि अनुभवायला मिळेल. जसं की तुम्ही कोरल्स पाहू शकता आणि तेवढंच नाही तर त्यांना हात लावून सुद्धा पाहू शकता. व समुद्रात असलेले रंगीबेरंगी मासे आणि त्या कोरल्स मध्ये लपाछुपी खेळणारे मासे सुद्धा तुम्ही पाहू शकता. समुद्रातले प्लांट्स, एल्गे, शेल्स आणि बरंच काही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तसं एक भारी ऍक्टिव्हिटी होती जी मी इथे एक्सपिरियन्स केली, म्हणजेच समुद्रात असलेल्या सँडवर वॉक. एक वेगळाच अनुभव होता. बाकी आपल्यासोबत एक इन्स्ट्रक्टर नेहमी असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना आपण इशाऱ्याने सांगू शकतो. एवढा सुंदर एक्सपिरियन्स होता की कधी एकदा टाइम संपला हे समजलंच नाही आणि वेळ झाली वर जायची. पण वर जायच्या अगोदर मी एका माशाला चेस करत होती आणि तो चेस करता करता प्लांट्स मध्ये लपला. मग काय, त्याला मी बाय बोलली आणि मग भरपूर सारी मेमरीज घेऊन मी वर आली पाण्याच्या. खूप मस्त वाटतं आहे. या वेळेला तर कम्प्लीट जे कोरल होते आणि वेगवेगळे मासे बघितले, खरंच खूप मस्त आहे, एकदम वर्थ इट आहे. आणि या सर्व क्रू मेंबर्सना खूप थँक्यू. त्यांच्यामुळे हे खूप चांगल्या पद्धतीने आपण इकडे एक्सप्लोअर करू शकतो आणि पाण्याखालची दुनिया तर खरंच भारीच आहे. कसं वाटतंय तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करून? एक नंबर खूप मजा आली. आतमध्ये कसे मासे वगैरे कसे पाहायला मिळाले? खूप मोठे मोठे असे झेब्रा मासे, झेब्रा मासे डायरेक्ट तोंडावरच येत होते. खरं सांगायला तर आमचा फर्स्ट मग खाल्ला की नाही? खाल्ला नाही पण नाही, हे बोलले तोंडावर येत होते. अरे तोंडावर येत होते पण तोंड खोललं तर गेलं असतं पण खूप मजा आली. फर्स्ट टाइम आमचं होतं. एवढी मजा आहे वाटलं नव्हतं. मस्त थँक्यू. हो, तर आता आली आहे आपली
रिटर्न जायची वेळ. आपण रिटर्नवाल्या बोटमध्ये बसलेलो आहोत आणि इथून आपण 2 मिनिटात जो किनारा आहे तिथे पोहोचू. तर रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नुसतं स्कुबा डायव्हिंगच नाही तर इतर वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दलचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, ते नक्की चेकआउट करा. तर मित्रांनो, आपला जो स्कुबा डायव्हिंग आहे तो करून झालेला आहे आणि स्कुबामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की किती मज्जा आली आणि अंडर वॉटर जे फिश होते ते सुद्धा तुम्ही पाहिले असतील. किती सुंदर आहे खालचं जग, इमॅजिन पण नाही करू शकत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मित्रांनो, आता स्कुबा डायव्हिंग कंप्लीट झालेलं आहे आणि मी चेंज करून आंघोळ करून रेडी झालेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही या ठिकाणी येत असाल किंवा समुद्रावर जात असाल, भिजत वगैरे असाल किंवा स्कुबा डायव्हिंग किंवा काही ॲक्टिव्हिटी करत असाल तर इथे या बीचवर तुम्हाला चेंजिंग रूम्स आणि वॉशरूम फॅसिलिटी अवेलेबल आहे. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता हा बोर्ड. इथे आतमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला इथे चेंजिंग रूम आणि बाथरूम्स मिळून जातील. सो बीचवर जेव्हा तुम्ही येत असाल इथे तुम्ही चेंज करू शकता.